मास्टर एसए क्लासेसमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। यूट्यूब चॅनल मास्टर एसए क्लासेस लाईक करा, सबस्क्राइब करा, आयकॉनचं बटन दाबा आणि त्यानंतर तुम्हाला वर्ग 6वा विषय गणित घटक 5वा दशांश अपूर्णांक यावरील सर्व व्हिडिओ अभ्यासाला मिळतील। आणि त्यामध्ये आता आपण शिकत आहोत हा उपघटक दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे। रूपांतर म्हणजे बदल करणे। हे लक्षात ठेवा। काय लक्षात ठेवायचं? दशांश चिन्ह 1 अंक सोडून असेल तर छेद काय घ्यावा? 10। दशांश चिन्ह 2 अंक सोडून असेल तर छेद काय घ्यावा? 100। दशांश चिन्ह 3 अंक सोडून असेल तर छेद किती येतो? 1000। आता बघा पहिलं उदाहरण 19.315। आता घेऊ आपण लिहिलं किती सोडून दशांश 3 सोडून म्हणजे 1000 आलं। आता खालचं बघा हे लिहा तसं 77 किती आहे? 1 सोडून 10 1 सोडून दशांश। आता इथं 17 किती सोडून 2 सोडून हे पहा 100। आता किती सोडून 1 सोडून। आता इथं बघा हे 0.004 म्हणजे 4 लिहायचं 2 सोडून म्हणजे ना 100। लक्षात आलं तुमच्या? आता पुढे बघा ही संख्या तशीच लिहा 2754। आता किती सोडून दशांश? 3 सोडून म्हणजे 1000। या पाय 3 सोडून आहे म्हणजे 3 शून्य खाली 2 सोडून असले की 2 शून्य। हे पहा 2 सोडून आहे हे 2 शून्य। आता 3 सोडून आहे दशांश 1000। आता 3 सोडून आहे 1000। इथं 2 सोडून आहे 7 100। अशा रीतीने तुम्हाला दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात आणि व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करता येते। आणखी जर तुम्हाला उदाहरण सोडून घ्यायचं तर कितीतरी मनाला उदाहरण आपण तुम्ही सोडू शकता। आणखी पाया 11 वगैरे 7.77 असं लिहा। किती सोडून दशांश? 2 सोडून म्हणजे 100। 1 लिहायचे तेवढे शून्य त्या पाहिजे 308 2 सोडून 100 4775 किती सोडून आहे? 3 अंक सोडून म्हणजे 1000। आता 905 किती सोडून आहे? 2 म्हणजे 100। आता हे 3 किती सोडून आहे? 3 सोडून दशांश आहे म्हणजे 1000। आता इकडे बघा 17.35 किती सोडून आहे? 2 सोडून म्हणजे 2 शून्य 100। आता हे बघा किती सोडून आहे? 3 अंक म्हणून 1000 छेद 1000। आता बघा किती सोडून आहे? 2 100। आता हे 2 किती सोडून आहे? 1 सोडून म्हणजे 10। हे 2 किती सोडून आहे? 3 सोडून म्हणजे 1000। लक्षात आलं? अशा रीतीने तुम्हाला कोणत्याही दशांश अपूर्णांकाचं रूपांतर करता येते व्यवहारी अपूर्णांकामध्ये। हे दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी दोन्हीची किंमत सारखीच। लक्षात आलं? विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे, एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास। तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचंय लाईक करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका। त्यामुळे काय होईल? अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे। त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील।